अयोध्येतल्या राम मंदिरावर येत्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजे मंगळवारी धर्मध्वज स्थापन केला जाणार आहे। हा धर्मध्वज स्थापन करण्याच्या सोहळ्याची रंगीत तालीम लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे। अनेक वेळा पूर्ण केली, रिहर्सल त्यांच्या खूप झालेली आहेत। आणि हे जे राष्ट्रध्वजाची स्थापना होणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते। आता हा दिवस जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या पंचमीचा दिवस आहे आणि हा अतिशय शुभ मुहूर्त मानला गेला आहे, कारण अशी मान्यता आहे की याच दिवशी भगवान श्रीराम आणि सीता माता म्हणजे सीतादेवी यांचा विवाह संपन्न झाला होता आणि त्यामुळेच हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी म्हणजे मंगळवारी 25 नोव्हेंबरला दुपारी 11:55 पासून 12:10 अभिजित मुहूर्त आहे आणि या अभिजित मुहूर्तावर हा धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे। आता हा धर्मध्वज कसा फडकवण्यात येणार आहे तर राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फुटाचा ध्वज उभारण्यात आला आहे आणि स्तंभ उभारण्यात आलेला आहे आणि या स्तंभावर या धर्मध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे, म्हणजेच तो फडकवण्यात येणार आहे। हा धर्मध्वज रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने म्हणजे केवळ बटन दाबून करण्यात येणार आहे आणि बटन दाबल्यानंतर केवळ 10 सेकंदात हा ध्वज तिकडे फडकणार आहे। आणि हा ध्वज फडकल्यानंतर देशभरातल्या सर्व मंदिरातून, मठातून आणि सनातनी लोकांच्या घरामधून घंटानाद केला जाणार आहे। आता हा जो ध्वज आहे हा 22 फुटी लांब आणि 11 फूट रुंद भगव्या केशरी रंगाचा आहे आणि तो 3 स्तरात बनवलेला आहे। हा सिल्कचा कपडा असून आतमध्ये सुती अस्तर आहे आणि त्याला जी किनार आहे ती सोनेरी कापडाची नक्षीदार किनारे आणि त्याच्यावरचं नक्षीकाम जे आहे ते पूर्णपणे हाताने केलेले आहे। हा ध्वज ही पूर्णपणे हातानेच बनवलेला आहे। यावर सूर्यदेव आहे, ओमचं चिन्ह आहे आणि कोविदार वृक्ष जो अयोध्येतील राजवंशाचं प्रतीक मानला जातो हा असा याच्यावर चित्रित करण्यात आले किंवा ही चिन्ह तिथे दिलेली आहे या ध्वजावर। हा ध्वज जो आहे हा 4 किलोमीटर दूर अंतरावरून सुद्धा स्पष्ट दिसणार आहे आणि त्यासाठी ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग ही सिस्टीम वापरण्यात आलेली आहे आणि भविष्यात जर कधी ध्वज बदलायची वेळ आली तर याच सिस्टीमचा उपयोग केला जाणार आहे। आता हा जो ध्वज आहे तो गुजरातमधल्या अहमदाबादमधल्या कश्यप मेवाडा या कारागिरांनी केलेला आहे आणि सुमारे 7 ते 8 कारागिरांची त्याला मदत मिळालेली आहे आणि पूर्ण हाताने तो बनवलेला आहे आणि ते आहेत ते विश्वकर्मा समाजातले आहेत। त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की हा ध्वज बनवायला मला 25 दिवसाचा कालावधी लागला आणि आमच्याकडून राम मंदिरासाठी हा जो ध्वज बनवला गेला आहे त्यात आम्ही स्वतःला धन्य मानतो की रामाच्या मंदिर उभारणीमध्ये किंवा त्या ध्वजामध्ये आमच्या समाजाचा हा म्हणजेच विश्वकर्मा समाजाचा प्रमुख सहभाग आहे, त्यामुळे ते स्वतःला धन्य मानतात। आता हा जो सोहळा आहे याचं थेट प्रसारण जे आहे ते दूरदर्शनवरनं केलं जाणार आहे आणि त्यामुळे आपण आपापल्या घरात बसून हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवू शकणार आहोत। आपल्याला माहिती आहे की सनातन धर्मामध्ये धर्मध्वजाला खूप महत्त्व आहे। श्री हरी विष्णू यांचा गरुड ध्वज होता, तर महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावर हनुमान ध्वज होता। तर या ध्वजाचा अर्थ काय होतो तर शक्ती, साहस आणि विजयाचं तो प्रतीक होता। तर आता राम मंदिरावर जो भगवा केशरी धर्मध्वज फडकवण्यात येणार आहे तो देवत्व, शक्ती आणि सुरक्षा म्हणजे संरक्षण याचं प्रतीक मानलं जाते आणि धर्मध्वज ही केवळ परंपरा नाही आहे तर राम भक्तांची रामाप्रती असलेली आस्था, समर्पण आणि त्यांची जी शुद्धी आहे, आध्यात्मिक शुद्धी, त्याचा प्रतीक मानला जातो।
आणि त्याचमुळे रामभक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा ध्वज आहे. आणि हा ध्वज जेव्हा फडकवण्यात येईल किंवा स्थापना करण्यात येईल त्याबरोबरच असं संदेश मिळेल किंवा हे जाहीर होईल की राम मंदिर उभारणीचं काम जे किंवा राम मंदिर निर्माण करण्याचं जे काम आहे ते पूर्णत्वाला पोहोचलेलं आहे. अशा प्रकारे हा अत्यंत ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंडळी जे सर्व पक्षातील आहेत आणि तसंच समाजातल्या विविध स्तरामधले लोक आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी सुमारे 60 ते 70 चार्टर फ्लाइट्स या अरेंज करण्यात आलेल्या आहेत आणि महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट जे अयोध्येमध्ये आहे तिथे या लँड होणार आहेत. त्याच्यानंतर त्या कुठे पार्क होणार आहेत तर जवळच्या स्थानिक एअरपोर्टवर, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित राहील. यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. तसंच पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस दल आणि लष्कराचे जवान हे अत्यंत काटेकोरपणाने येणाऱ्या जाणाऱ्यांचं वर लक्ष ठेवून आहेत आणि सगळ्यांची कडेकोट पाहणी केली जाते. तसंच मंदिरामधले जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा सुरक्षा 2दा-3दा तपासली जाणार आहे. अशा प्रकारे हा सोहळा सुरक्षित पार पाडावा म्हणून सर्व प्रकारची काळजी ही घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा नेत्रदीपक सोहळा हा या शतकातला मोठा सोहळा आहे आणि पुन्हा आपल्याला तो अनुभवायला नक्कीच मिळणार नाहीये. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा सनातन धर्मासाठी, संस्कृतीसाठी, हिंदू लोकांसाठी आहे. आणि त्यामुळे जरी आपण हिंदू असलात तर आपण बघणारच, हिंदू नसलात तरी हा नेत्रदीपक सोहळा कशा शुचितेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने परंपरेने संपन्न होते हे जरूर बघावं आपण. असा दुर्मिळ योग आपल्या आयुष्यामध्ये येतोय, आपण त्याचे साक्षीदार होतोय, यासाठी आपण खरंच आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या थेट प्रसारणाचा अनुभव घ्यावा आणि याची देही याची डोळा हा धर्मध्वज जो स्थापन होतोय राम मंदिरावर अयोध्येतल्या तो त्याचा आनंद घ्यावा.